परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास। म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे। सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार। हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते। राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान। राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर। विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा। वडगाव गुप्ता येथे महाराष्ट्र शासनाच्या 595/1 मध्ये मोकळ्या जागेत गेली 25 ते 30 वर्षांपासून अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय मातंग भिल्ल समाज वास्तव्याला आहे। इथं काही जण कच्चे आणि पक्के घरं करून राहत आहेत, काहींच्या झोपड्या आहेत। ग्रामपंचायतीचं नळ कनेक्शन घेतलंय आणि ते पाणीपट्टीही भरतायत, तर MSB मार्फत त्यांच्याकडे मीटर असून ते बिलही भरतायत। ते इथं कायमस्वरूपी रहिवासी असल्यामुळे त्यांचं नाव मतदार यादीत असून आधार कार्डही आहे। हे सर्व पुरावे असताना त्यांनी अतिक्रमण केलंय असं धमकावलं जात आहे, तर शासनाकडून अतिक्रमण काढण्यात यावं अशी नोटीसही आली आहे। मात्र या रहिवाशांना आलेल्या नोटिसा रद्द करून त्यांना त्या जागेवर कायमस्वरूपी करण्यात यावं। तसेच सदर गट नंबरमध्ये शासनाच्या जागेवर प्रत्येक कुटुंबाला 2 गुंठे जागा देऊन पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत घरकुल द्यावं अशी मागणी सत्यशोधक अण्णाभाऊ साठे समिती अध्यक्ष नामदेवराव चांदणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे। महाराष्ट्र शासनाची जागा गट नंबर 595/1 मध्ये विखे पाटील हॉस्पिटल शेजारी आहे। त्या ठिकाणी हे पारधी समाज, भिल्ल समाज, काही मराठी पण आहेत, मागासवर्गीय मातंग महार समाजाविषयी जाती जमातीचे सर्व लोक त्या ठिकाणी राहतात। 30 ते 40 वर्ष असेल किंवा 50-30 वर्ष असतील, यांच्या 3-3 पिढ्या त्या ठिकाणी गेलेल्या आहेत। पारधी समाज हा पूर्वीपासून आपण त्यांना चोर समजले जातो, परंतु ते लोक आज त्या ठिकाणी स्वतः दवाखान्यामध्ये काम करतात, MIDC मध्ये कष्ट करून पोट जीविका भागवतात। परंतु एक 15 दिवसापूर्वी महाराष्ट्र शासन तहसीलदार साहेबांनी नोटीस दिलेला आहे की तुम्ही त्या ठिकाणचं अतिक्रमण काढा। परंतु मला साहेबांना एक विनंती करायची की 15 वर्षाचा रहिवासी दाखला असेल तर तो महाराष्ट्राचा रहिवासी असतो, परंतु या ठिकाणी हे सर्व जाती धर्माचे लोक आज 25-30-40 वर्षापासून कायमस्वरूपी आहेत। मग या ठिकाणी ते अतिक्रमण कसं करू शकतात? त्या ठिकाणी शासनाची जागा आहे हे आम्हाला पण मान्य आहे आणि 595 मध्ये त्या ठिकाणी सरकारी दवाखाने आहेत, विखे पाटील हॉस्पिटल आहे, इतर समाजाचे लोक पण त्या ठिकाणी आहेत। परंतु अनुसूचित जाती जमातीच्याच लोकांना फक्त टार्गेट करून शासनाने पत्र दिलेलं आहे की अतिक्रमण काढण्यात यावं। असं का? हा अन्याय व्हायला नको आहे। तुम्हाला जर अन्याय करायचा असेल तर सर्व लोकांवर अन्याय करा, फक्त या मागासवर्गीय लोक अन्याय करू नका असं आमचं म्हणणं आहे। आणि इथून पुढे जर अतिक्रमणाचं नोटीस आलं किंवा अतिक्रमण काढण्याचे पोलीस बंदोबस्त जरी आला तर हे लोक त्या ठिकाणी आपला जीव द्यायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाहीत। आणि आम्ही लवकरच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची मुंबईला जाऊन भेट घेणार आहोत, त्यांना निवेदन देणार आहोत। तर आमची मुख्यमंत्र्याला किंवा जिल्हाधिकारी साहेबांची विनंती असेल की या ठिकाणी 595/1 मधील जागेमध्ये या प्रत्येक कुटुंबास 2 गुंठे जागा देऊन माननीय पंतप्रधान घरकुल योजना जी आहे त्या ठिकाणी राबून प्रत्येकाला घरकुल द्यावं। आम्हाला कमीत 40 वर्षाचं 50 वर्षाचं पुढे झालेली आम्हाला तिथं पाण्याची सोय झालेली आहे, लाईट बिल बी आहे, कनेक्शन बी दिलेले इथं। आमची ही मागणी आहे बा तिथं का बा आम्हाला तिथं घरकुल मिळावं आम्हाला तिथं, असं आमची ही मागणी चालू आहे तिथं। व आम्हाला तिथं उठवण्याचा प्रयत्न करू नका। हे एक गोष्ट अजून एक तुम्हाला सांगतो का बा अधिकारी जर आले तर आमच्याकडे लक्ष द्यावा, लक्ष करून आमच्याला हे नियोजन करून ठेवावा मस्तपैकी असं बोलून का बा नको तिथून लोकांना तकलीफ द्यायला। जर तकलीफ दिली तर आमच्या चोऱ्या मेला चालू होत्या परत रिटर्न। ह्या गोष्टीमध्ये आम्ही सोडून दिलेल्या त्या गोष्टी परत आणू नका अडथळे आम्हाला। 30-40 वर्षापासून तिथे राहते। आता आम्हाला 10-15 दिवसापूर्वी आम्हाला एक नोटीस आलेलं आहे, आम्हाला तिथून खाली करा अशी मागणी म्हणजे सांगितलेलं आहे, धमकी दिलेली आहे। पण मग आम्ही जाणार कुठे हे खाली केल्याच्या नंतर? त्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे साहेबांकडे
त्यांनी आमची मागणी पुरी करावी यासाठी. या नोटिसा मागे घ्याव्यात, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झोपड्या बांधून बेमुदत आमरण उपोषण करू, असा इशाराही या रहिवाशांनी दिलाय. यावेळी पिनू भोसले, अशोक भोसले, भरत डोंगरे, मंदा जगधने, संजय शिंदे, ओंकार भोसले, बिरगी काळे, दीपाली भोंडगे, रंजना डोंगरे, कांताबाई नेटके यांसह वडगाव गुप्ता गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.